खोऱ्यातून नाद घुमू दे, एकच दिन राती मराठी। आज आपण वर्णविचार घेणार आहोत मित्रांनो। वर्णविचार, ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार होतो त्यास स्वर म्हणतात. ज्या वर्णाच्या उच्चाराला वर्णाच्या वर्णाची गरज लागत नाही त्यास स्वर म्हणतात. स्वर म्हणजे सूर आणि सूर म्हणजे स्वर. स्वरांचा उच्चार करत असताना तोंड उघडे असते. एकूण स्वर 14 आहे. अ, आ, ई, ई, उ, ऊ, त्र, ऋ, ए, ओ, औ, आ, आ. तुम्ही बघत असाल उच्चार करताना तोंड उघडे राहते. स्वरांचे खालील प्रकार पडतात: ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, अर्धस्वर. ह्रस्व स्वर, ज्या स्वराचा उच्चार करताना कमी वेळ लागतो त्यास ह्रस्व स्वर म्हणतात. ह्रस्व म्हणजे लघु. ह्रस्व स्वर 5 आहेत: अ, ई, उ, त्र, ऋ. दीर्घ स्वर, ज्या स्वरांचा उच्चार करताना अधिक वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर म्हणतात. दीर्घ म्हणजे मोठा. दीर्घ स्वराचे 3 प्रकार आहेत: आ, ई, उ. संयुक्त स्वर, 2 स्वर एकत्र आले असता त्यापासून तयार होणाऱ्या स्वरास संयुक्त स्वर म्हणतात. ए, ऐ, ओ, औ. अ मध्ये जेव्हा ह्रस्व ई आणि दीर्घ ई मिसळते तेव्हा त्यापासून ए बनतो. आ मध्ये जेव्हा ह्रस्व ई किंवा दीर्घ ई मिसळते त्यापासून ए बनतो. जेव्हा अ मध्ये ह्रस्व उ किंवा दीर्घ उ मिसळतो त्यापासून ओ बनतो. जेव्हा आ मध्ये ह्रस्व उ किंवा मोठा उ मिसळतो त्यापासून औ बनतो. मित्रांनो, प्रॅक्टिस करा, तुम्हाला लक्षात येईल संयुक्त स्वर कसे बनले. सजातीय स्वर, ज्या स्वराचा उच्चार एका स्थानातून होतो त्या सजातीय स्वर म्हणतात. जसं आ, ई, उ. विजातीय स्वर, ज्या स्वरांचा उच्चार भिन्न स्थानातून होतो त्यास विजातीय स्वर म्हणतात. अ, ई, आ, उ. इथे मित्रांनो चुकीने ए आणि आई आलेला आहे, त्याच्याकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष करा. हे सजातीय स्वर मध्ये येणार. अर्धस्वर, स्वरांच्या जागी व्यंजन आणि व्यंजनाच्या जागी स्वर आल्यास त्यास दीर्घ स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ य, व, र, ल. जेव्हा आपण स्वरसंधी हे प्रकरण पाहू त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मी स्वराच्या जागी व्यंजन आणि व्यंजनाच्या जागी स्वर आल्यास अर्धस्वर असे का म्हणतात. तर मित्रांनो, आता इथे आपण एक प्रकरण घेऊ अर्धस्वराचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल याचा अर्थ काय. व्यंजनाच्या जागी स्वर आणि स्वराच्या जागी व्यंजन आल्यास अर्धस्वर का म्हणतात. आता इथे उदाहरण आहे स्वरसंधीचं. आता मित्रांनो, इथे शब्द आहे इत्यादी. इत्यादी हा शब्द बनलाय इति आणि आधी मिळून. ठीक आहे. आता तुम्ही मित्रांनो डाव्याकडे लक्ष द्या थोडं. इथे एक शब्द आलेला आहे त आणि य, आणि त्यापासून त्य बनलाय, आणि त्यामध्ये जेव्हा आ मिसळला त्या झाला, बरोबर. द मध्ये जेव्हा दीर्घ ई मिसळली तेव्हा दी झाली, आणि त मध्ये जेव्हा ह्रस्व ई मिसळली तेव्हा ती ती झाली. हे बेसिक तुम्ही थोडं समजून घ्या मित्रांनो, कारण की संधी, समास हे समोर जे प्रकार येणार आहे त्यात हे तुम्हाला बेसिक नॉलेज चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. इथे जर तुम्ही कच्चे असाल तर तुम्हाला काहीच कळणार नाही, नुसतं तुम्ही पाठांतर करणार. आता इथे बघा मित्रांनो, इति आणि आधीची आपण फोड करू. त अधिक ई, ती, प्लस आ आणि दी. त मध्ये त अधिक ई अधिक त, ई अधिक त अधिक ई अधिक आ अधिक दी. आता मित्रांनो तुम्ही इथे लक्ष द्या. इथे लक्षात दिल्यावर त मधून आपण एक ह्रस्व ई बाहेर काढलेला आहे. त मधून ह्रस्व ई बाहेर काढलेला आहे. ही जी आपण याला
केलं तर इथे हे बाहेर आला. आता मित्रांनो इथे लक्ष द्या, व्यंजनाच्या जागी स्वर आणि स्वराच्या जागी व्यंजन असा एक कन्सेप्ट आहे. तच्या समोर हा रस्व इ आला, त्याच्यामुळे हा ईचा हा य झालेला आहे. जसं मी इथे म्हटलं, यचा ई होतो, यचा ई होतो आणि ईचा य पण होतो मित्रांनो. व्यंजनाच्या जागी स्वर, स्वराच्या जागी व्यंजन असं ते होतं. आणि मग शब्द मग पुढे जाईल प्रकरण ई प्लस त. आता स्वराच्या जागी व्यंजन. आता इथे स्वराला ईच्या जागी य आलाय आणि आ अधिक दी. आता इथे मित्रांनो हा स्वर व्यंजन इथे आलाय, त्याच्यापासून प्रकरण पुढे जाईल ई प्लस त्य. हा त य ला लागेल, त्य झाला आ अधिक दी. आता त्यला जेव्हा आ लागतो तो त्या बनतो इथे आणि शब्द बनेल इत्यादी. तर अर्धस्वराचं असं असतं मित्रांनो, व्यंजनाच्या जागी स्वर आणि स्वराच्या जागी व्यंजन होऊन तो शब्द बनतो. आता पुढे एक उदाहरण मी 2-3 तुम्हाला सांगतो, ते तुम्ही घरी त्याची प्रॅक्टिस करा. स्वल्प, सुअल्प, याच्यामध्ये पण मित्रांनो स्वराच्या ऊचा व झालेला आहे इथं. आणि अशाच समोर उदाहरण आहे सोयी, नव, गाई. स्पर्धा परीक्षा करताना प्रश्न विचारतात, सोयी, नव, गाई याच्यामध्ये कोणते स्वर आहे, तर अर्धस्वर आहे.